प्रश्न 2. खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाही हे ठरवा. तर आपल्याला ए बी सी बिंदू दिलेले आहे, या बिंदूचे निर्देशक दिलेले आहे आणि हे बिंदू एकरेषीय आहेत की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, रेघ ए बीचं अंतर काढावं लागेल, रेघ बी सीचं अंतर काढावं लागेल आणि रेघ ए सीचं अंतर काढावं लागेल. आणि या 3 अंतरापैकी कोणत्याही 2 अंतराची बेरीज जर तिसऱ्या अंतरा एवढी येत असेल तर ते एकरेषीय बिंदू राहतील. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण ए बीचं अंतर काढू. तर ए बीच्या अंतराचं सूत्र माहिती पाहिजे. तर अंतराचं सूत्र काय आहे, अंतर ए बी बरोबर वर्गमूळामध्ये x2 - x1चा वर्ग, x2 - x1चा वर्ग प्लस y2 - y1चा वर्ग. आता या सूत्रामध्ये किमती ठेवावं लागेल. तर अंतर कशाचं काढायचं आहे, आपण ए बी बिंदूचं काढत आहे. तर ए बिंदूचे निर्देशक आहे, याला x1 y1 म्हणू, बी बिंदूच्या निर्देशकाला x2 y2 म्हणू. म्हणजे आपल्याला x1ची किंमत मिळेल 1, y1ची किंमत मिळेल -3, x2ची किंमत मिळेल 2 आणि y2ची किंमत मिळेल -5. आणि आता या किमती आपल्याला सूत्रात ठेवावं लागेल. अंतर ए बी बरोबर वर्गमूळामध्ये x2 - x1चा वर्ग. x2 आहे 2 मायनस x1 आहे 1चा वर्ग प्लस y2 - y1चा वर्ग. तर y2 आहे -5 मायनस y1 आहे -3, कंसात लिहावं लागेल मायनसची संख्या, याचा वर्ग बरोबर अंतर ए बी बरोबर वर्गमूळामध्ये 2 - 1 किती होऊन जाईल 1, म्हणजे इथे येईल 1चा वर्ग प्लस इथे मायनस मायनस +3 होईल, मायनस मायनस +3, -5 आणि +3 याची काय होईल वजाबाकी, आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह. तर 5 आणि 3ची वजाबाकी किती येईल -2, म्हणजे -2चा वर्ग. मग ए बी बरोबर काय होईल 1चा वर्ग 1 अधिक -2चा वर्ग. संख्या प्लस असो की मायनस असो, वर्ग नेहमी कसा असतो प्लस असतो. तर -2चा वर्ग किती होऊन जाईल 4. तर वर्गमुळात 1 अधिक 4 याची बेरीज होऊन जाईल 5. म्हणजे ए बीचं अंतर मिळालं आपल्याला 5√5. आता आपल्याला काढावं लागेल अंतर बी सी. आता आपल्याला बी सी बिंदूचं अंतर काढावं लागेल बी सी बिंदूमधील. म्हणजे हे सूत्र हेच लिहावं लागेल, वर्गमूळामध्ये x2 - x1चा वर्ग प्लस y2 - y1चा वर्ग. आता इथे किमती ठेवावं लागेल. तर बी बिंदूच्या निर्देशकाला आपण x1 y1 म्हणू आणि सी बिंदूच्या निर्देशकाला x2 y2. तर बी बिंदूचे निर्देशक 2 आणि -5. तर x1 आपलं 2 होईल आणि y1 होईल -5. x1 2 y1 -5. आणि सी बिंदूच्या निर्देशकांना म्हणू आपण x2 y2. तर x2 होईल आपलं -4, y2 7, x2 -4 आणि y2 आपलं होऊन जाईल 7. आणि आता आपल्याला या किमती सूत्रामध्ये ठेवावं लागेल. म्हणजे अंतर बी सी बरोबर वर्गमुळात x2 - x1. तर x2 आहे -4 मायनस x1 किती आहे 2 याचा वर्ग प्लस y2 - y1. तर y2 आपल्यासाठी आहे 7 मायनस y1 आहे -5. तर मायनसची संख्या कंसात लिहायची, याचा वर्ग. मग अंतर बी सी बरोबर काय होईल वर्गमुळामध्ये -2 आणि
-4. तर संख्या कशा आहे, चिन्ह कसे आहे, सारखे. सारख्या चिन्हांची काय होते, बेरीज. प्लस चिन्हांची बेरीज प्लसमध्ये, मायनस चिन्हांची बेरीज मायनसमध्ये. तर -4 आणि -2 काय किती होऊन जाईल, -6चा वर्ग प्लस इथे काय होईल, मायनस मायनस प्लस. मग 7 + 5 किती होईल, 7 + 5 12चा वर्ग. मग BC बरोबर काय होऊन जाईल, 6चा वर्ग वर्गमुळामध्ये 6चा वर्ग -6चा वर्ग. संख्या प्लस असो की मायनस असो, वर्ग नेहमी प्लस असतो. तर 6चा वर्ग किती होऊन जाईल, 36 प्लस 12चा वर्ग. 12चा वर्ग आहे 144 म्हणजे 144. मग याची बेरीज BC बरोबर काय होईल, वर्गमुळात 6 आणि 4 10चा 0 हातचा आला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8 हात 1 180 होऊन जाईल याची बेरीज. आता आपल्याला काय करावं लागेल, 180चे अवयव पाडावं लागेल. तर आता 180चे अवयव कसे पडेल, 36 पंचे 180 होतात. तर आपण याला काय लिहू शकतो, 6 वर्गमुळात 2 लिहू शकतो, 6 वर्गमुळात 5 लिहू शकतो. 36 पंचे म्हणजे 36चं वर्गमूळ होते 6. तर आता याच्यानंतर आपल्याला काढावं लागेल अंतर AC. आता अंतर आपल्याला काढायचं आहे AC. मग अंतर AC साठी पण सूत्र हेच राहील, x2 - x1चा वर्ग x2 - x1चा वर्ग प्लस y2 - y1चा वर्ग. आता इथे एचे जे निर्देशक आहे त्याला x1 y1 म्हणू आणि सीचे निर्देशक आहे याला x2 y2 म्हणू. तर एचे निर्देशक किती आहे, 1 आणि -3 म्हणजे x1 1 y1 -3. x1 1 होईल आणि y1 -3. त्याच्यानंतर सी बिंदूचे निर्देशक x2 y2 म्हणजे x2 होईल -4 y2 होईल 7. x2 -4 आणि y2 7. आणि आता या किमती आपल्याला इथे सूत्रामध्ये ठेवावं लागेल म्हणजे अंतर AC निघेल. अंतर AC बरोबर वर्गमुळात x2 - x1चा वर्ग. तर x2 किती आहे, 7 मायनस x2 किती आहे, -4 मायनस x1 आहे 1 याचा स्क्वेअर प्लस y2 - y1चा वर्ग. तर y2 किती आहे, 7 मायनस y1 आहे -3 कंसात लिहावं लागेल आणि याचा वर्ग. आता अंतर AC बरोबर वर्गमुळात इथे काय होईल, दोन्ही चिन्ह कसे आहेत, सारख्या चिन्हांची बेरीज होते. प्लस चिन्हांची प्लसमध्ये, मायनस चिन्हांची मायनसमध्ये. तर -4 आणि -1 किती होईल, -5चा वर्ग प्लस मायनस प्लस. तर 7 + 3 किती होऊन जाईल, 10 होऊन जाईल म्हणजे 10 7 आणि 3 10 10चा वर्ग. मग याला अजून आपण सोडवलं तर काय होईल, AC बरोबर वर्गमुळात -5चा वर्ग. तर वर्ग प्लस असो की मायनस असो, वर्ग नेहमी प्लस असते. तर 5चा वर्ग होऊन जाईल 25, 10चा वर्ग होऊन जाईल 100 आणि याची बेरीज किती होऊन जाईल, 125. आणि 125ला आपण काय लिहू शकतो, 25 गुणिला 5 आणि 25चं वर्गमूळ किती आहे, 5 आहे म्हणजे याला आपण 5 वर्गमुळात 5 लिहू शकतो. किती लिहू शकतो, 5 वर्गमुळात 5. तर आता बघा आपण अंतर AB काढलं वर्गमुळात 5, अंतर BC काढलं 6 वर्गमुळात 5 आणि अंतर AC काढलं 5 वर्गमुळात 5. तर आता वर्गमुळात 5 आणि 5 वर्गमुळात
5 याची बेरीज होईल 6 वर्गमुळात 5. म्हणजे कशा कशाची बेरीज करता येईल आपल्याला? एबीचं अंतर अधिक एसीचं अंतर बरोबर काय येईल? 6 वर्गमुळात 5 म्हणजे बीसीचं अंतर. तर बघा आपल्याला एबीचं अंतर किती दिलेलं आहे? काढलं आपण वर्गमुळात 5. एसीचं अंतर काढलं आपण 5 वर्गमुळात 5 आणि बीसीचं अंतर काढलं 6 वर्गमुळात 5. तर 1 वर्गमुळात 5 आणि 5 वर्गमुळात 5 याची बेरीज किती होते? 6 वर्गमुळात 5. तर 2 अंतराची बेरीज ही तिसऱ्या अंतरा एवढी येत असल्यामुळे ए बी सी हे काय होतील? एकरेषीय बिंदू. म्हणून ए बी सी हे एकरेषीय बिंदू आहे आणि हेच आपल्याला सांगायचं होतं. प्रश्न 2. एल एम एन बिंदू दिलेले आहे. या बिंदूचे निर्देशक दिलेले आहे आणि हे बिंदू एकरेषीय आहेत की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एल एमचं अंतर काढावं लागेल, त्याच्यानंतर एम एनचं अंतर काढावं लागेल आणि एल एनचं अंतर काढावं लागेल. आणि या अंतरामध्ये कोणत्याही 2 अंतराची बेरीज जर तिसऱ्या अंतरा एवढी आली तर ते बिंदू एकरेषीय राहील. तर आपल्याला याच्यासाठी अंतराचं सूत्र वापरावं लागेल. तर पहिले आपण एल एमचं अंतर काढून घेऊ. अंतर एल एम, रेख एल एमचं अंतर. एल एम बरोबर अंतराचं सूत्र काय आहे? वर्गमुळामध्ये x2 मायनस x1चा वर्ग प्लस y2 मायनस y1चा वर्ग. आता एल एम बिंदूचं अंतर काढायचं आहे. तर यलला आपण निर्देशकला x1 y1 म्हणू आणि यमच्या निर्देशकाला x2 y2 म्हणू. म्हणजे x1ची किंमत आपल्याला किती मिळेल? -2. y1ची किंमत मिळेल 3. x2ची किंमत मिळेल 1 आणि y2ची किंमत मिळेल -3. आणि या किमती अंतराच्या सूत्रामध्ये ठेवू म्हणजे आपल्याला एल एम हे अंतर मिळून जाईल. एल एम 2 बिंदूमधील अंतर. तर x2 मायनस x1चा वर्ग. तर x2 किती आहे? 1 मायनस x1 आहे -2 कंसात लिहावं लागेल याचा वर्ग प्लस y2 आहे -3 मायनस y1 आहे 3 आणि याचा वर्ग. मग याला आपण सोडवलं तर काय होईल? एल एम बरोबर वर्गमुळामध्ये. आता इथे बघा मायनस मायनस काय होऊन जाईल? प्लस होऊन जाईल. तर 1 + 2 किती होऊन जाईल? 3 चा वर्ग प्लस -3 आणि -3. चिन्ह कसे आहे? सारख्या चिन्हांची काय होते? बेरीज होते. तर प्लसच्या चिन्हांची बेरीज प्लसमध्ये असते, मायनसच्या चिन्हांची बेरीज मायनसमध्ये. तर -3 आणि -3 किती होऊन जाईल? -6 आणि याचा वर्ग. म्हणजे एल एम अंतर बरोबर वर्गमुळात 3चा वर्ग किती होऊन जाईल? 9 प्लस -6चा वर्ग. तर संख्या मायनस असो की प्लस असो वर्ग नेहमी प्लस असते. तर 6चा वर्ग किती होऊन जाईल? 36 होऊन जाईल. आणि याची जर आपण बेरीज करतो म्हटलं तर 36 आणि 9 किती होऊन जाईल? 45. मग आता आपल्याला याचे अवयव पाडता येईल. एल एम 45चे अवयव कसे पडतात? 9 × 5 = 45. आता 9चं वर्गमूळ किती आहे? 3 आहे. म्हणजे याला आपण 3 वर्गमुळात 5 लिहू शकतो. एल एम झालं. एल एम झाल्यानंतर आपल्याला अंतर काढावं लागेल यम आणि एन. आता एम एनचं अंतर काढायचं. तर एम एनचं अंतर काढण्यासाठी आपल्याला सूत्र वापरावं लागेल अंतराचं. काय आहे? वर्गमुळामध्ये x2 मायनस x1चा वर्ग प्लस
y2 मायनस y1चा वर्ग. आता m आणि n बिंदूचं अंतर काढायचं आहे. तर m बिंदूचे जे निर्देशक राहील त्याला x1 y1 म्हणू आणि n बिंदूचे निर्देशक x2 y2 होईल. तर m बिंदूचे निर्देशक 1 आणि -3 म्हणजे x1 काय होईल 1 आणि y1 -3. x1 1 y1 -3 आणि n बिंदूच्या निर्देशकाला आपण x2 y2 म्हणू. तर x2 5 आणि y2 4. x2 5 आणि y2 4. आणि आता हे आपल्याला अंतराच्या सूत्रामध्ये ठेवावं लागेल. तर वर्गमुळात x2 मायनस x1चा वर्ग. तर x2 म्हणजे 5 मायनस x1 आहे 1 याचा वर्ग प्लस y2 मायनस y1चा वर्ग. तर y2 आहे 4 मायनस y1 आहे -3 म्हणजे कंसामध्ये लिहावं लागेल याचा वर्ग. मग mn बरोबर वर्गमूळामध्ये 5 मायनस 1 किती होऊन जाईल 4चा वर्ग प्लस इथे मायनस प्लस 4 प्लस 3 किती होऊन जाईल 7 आणि याचा वर्ग. मग mn बरोबर काय होईल 4चा वर्ग 16 प्लस 7चा वर्ग 49 साती 49. आणि आता आपल्याला याची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल. तर 6 आणि 9 15चे 5 हातचा आला 1 1 आणि 4 5 आणि 1 6 65 म्हणजे हे किती येत आहे वर्गमुळामध्ये 65. 13 5 65 म्हणजे याचे अवयव पडत नाही. याला असंच ठेवून देऊ. आणि मग mn झालं. आता आपल्याला कोणतं अंतर काढावं लागेल lnचं अंतर काढावं लागेल. आता lnचं अंतर काढायचं आहे ln. आता याच्यासाठी पण सूत्र होईल वर्गमुळामध्ये x2 मायनस x1चा वर्ग अधिक y2 मायनस y1चा वर्ग. आता इथे यल जे बिंदू आहे त्याचे निर्देशकाला आपण x1 y1 म्हणू आणि यनच्या निर्देशकाला x2 y2 म्हणू. तर एल बिंदूचे निर्देशक. तर एल बिंदूचे निर्देशक कोणते आहे -2 आणि 3 म्हणजे x1 -2 y1 3. x1 -2 y1 3 आणि यन बिंदूच्या निर्देशकाला x2 y2. यन बिंदूचे निर्देशक x2 y2. तर x2 होऊन जाईल 5 y2 होऊन जाईल 4. x2 5 आणि y2 4. आणि आता हे आपल्याला सूत्रामध्ये ठेवावं लागेल. मग ln बरोबर वर्गमुळामध्ये x2 मायनस x1चा वर्ग. तर x2 किती आहे 5 आहे मायनस x1 -2 कंसात लिहावं लागेल याचा वर्ग प्लस y2 4 मायनस y1 किती आहे 3 याचा वर्ग. मग ln बरोबर काय होईल वर्गमुळामध्ये मायनस प्लस 5 प्लस 2 किती होईल 7चा वर्ग प्लस 4 मायनस 3 म्हणजे इथे 1चा स्क्वेअर म्हणजेच ln इज इक्वल टू वर्गमुळामध्ये 7चा वर्ग किती होऊन जाईल 49 7 49 प्लस 1चा वर्ग 1 आणि याची बेरीज काय होईल 49 आणि 1 50. याचे पण फॅक्टर्स होणार नाही म्हणजे 65चे नाही पडले तर 50चे पण नाही पाडू आपण फॅक्टर. तर आता बघा आपण LMचं अंतर किती काढलं √45 आणि MNचं अंतर काढलं √65 आणि LNचं अंतर काढलं
√50. तर आता बघा याच्यातलं मोठं अंतर कोणतं आहे? एम एनचं. तर मग आपल्याला काय करावं लागेल? एल एमचा अंतर आणि एल एनच्या अंतराची बेरीज करावं लागेल आणि ती एम एनच्या अंतरा एवढी आली पाहिजे. तर आपण कशाची बेरीज करू? एल एमचं अंतर आणि एल एनचं अंतर. एल एमचं अंतर अधिक एल एनचं अंतर याची बेरीज केवढी आली पाहिजे? एम एनच्या अंतरा एवढी. आता बघा एल एमचं अंतर आपण किती काढलं? वर्गमुळात 45 प्लस एम एनचं अंतर किती काढलं? एल एनचं अंतर वर्गमुळात 50 आणि एम एनचं अंतर आपल्याला मिळालेलं आहे वर्गमुळामध्ये 65. ठीक आहे. तर आता बघा या दोन अंतराची बेरीज एवढी येणार नाही. नॉट इक्वल टू. ठीक आहे. आता कोणत्याही दोन अंतराची बेरीज तिसऱ्या अंतरा एवढी येत नाही. म्हणून एल एम एन हे बिंदू एकरेषीय होणार नाही. म्हणून एल एम एन हे बिंदू एकरेषीय नाही.